नमस्कार. आरक्षण आणि मातंग समूह. आरक्षण हा उद्देश नसावा. कुठल्याही समूहाने आरक्षण याला उद्दिष्ट मानू नये. आरक्षण हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं साधन आहे. तुम्हाला जर खरी प्रगती करायची असेल तर या आरक्षणाच्या माध्यमातून सर्वप्रथम एकजूट, एक संघ, समानता, सामाजिक विचार आणि महापुरुषांचे क्रांतिमय विचार यांना एकजूट करून जेव्हा तुम्ही आरक्षणाचं महत्व आपल्या समोर घेता तेव्हा त्या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही पुढे जाऊ शकता. आरक्षण उपवर्गीकरणात जी सगळीकडे चर्चा चालू आहे त्या संदर्भात मी आपल्याला थोडक्यात त्याचं भविष्यामध्ये काय होणार आहे याची कल्पना देऊ इच्छितो. पूर्वाश्रमीचा महार म्हणजे सध्याचा बौद्ध. आता या बौद्ध समूहाने काय केलं तर ते बाबासाहेबांच्या विचाराच्या अधीन गेले. बाबासाहेबांना त्यांनी स्वीकारलं, त्यांनी बुद्धाला स्वीकारलं. एवढंच नव्हे, बाबासाहेबांनी काही नियम दिलेले, आपले जीवन कसे सुधारेल याचा ते प्रयत्न करीत राहिले. दुसरी गोष्ट अशी की बौद्ध समूहाने मनुस्मृती नाकारली, संविधान स्वीकारले, देव नाकारले. बाबासाहेब, बुद्ध, फुले, शाहू, छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वीकारलं. ते आध्यात्मिक नाकारलं, बुद्धाचा मार्ग स्वीकारला. खंड, पाखंड, पूजापाठ नाकारले, शिक्षण स्वीकारलं, इतरांची गुलामी नाकारली आणि छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार स्वीकारले. मंदिराच्या पायऱ्या नाकारल्या आणि महाविद्यालयाच्या पायऱ्या स्वीकारल्या. त्यामुळे कुठल्याही देवा धर्माचं पाखंड ते घेऊन बसले नाहीत. जेवढं जास्त पैसा खर्च करता येतील तेवढा पैसा त्यांनी पुस्तकांसाठी खर्च केला. त्यांनी मंदिर किंवा पुजाऱ्यांसाठी पैसा खर्च केलेला नाही. म्हणून आज बौद्ध लोकांची प्रगती आहे आणि बौद्ध लोकांनी कोणाचंही आरक्षण घेतलेलं नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की बुद्धिस्ट समूहाने मातंग समूहाचे किंवा इतर समूहाचं आरक्षण हिसकावून घेतलं असेल तर हा तुमच्या मध्ये वाद लावण्याचे हे एक मनुवादी षडयंत्र आहे. तरी कृपा करून मातंग बांधवांनी यापासून सावध राहावे. मनुवादी विचारांपासून दूर राहिले नाहीत तर उद्या तुम्हाला याचे वाईट परिणाम बघावे लागतील. कारण आज ज्यांच्याकडे तुम्ही आरक्षण मागत आहे त्यांनीच आरक्षण नाकारलेलं आहे आणि आज तेच तुम्हाला सांगतात उपवर्गीकरणामध्ये तुम्ही भाग घ्या, तुम्ही आंदोलन करा. हे तुम्हाला भडकवणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा. तुम्ही बाबासाहेबांची घटना वाचा, बाबासाहेबांचे साहित्य वाचा, त्याशिवाय प्रगती होणार नाही. तर मातंग समाज माग का राहिला तर याची आपण थोडक्यात कारणे बघू. तर मातंग समाज माग राहण्याचं कारण म्हणजे मातंग समाजाने वैदिक व्यवस्थेत आपली मानच अडकवलेली. दुसरी गोष्ट, वैदिक व्यवस्थेत अडकत असताना नाव दिलं गेलेलं हिंदुत्व, पण त्याचप्रमाणे RSS, रामभक्त, रामराम, पोतराज, मरीआई यांच्या दालनामध्ये मातंग समूह पूर्णपणे फसलेला आहे. आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून कोसो दूर. त्यात काही मोजके लोक असतील, परंतु काही पटीने जे मातंग समूहातील जे बांधव आहेत ते बाबासाहेबांच्या विचारापासून खूप लांब आहेत. सध्याचा मुद्दा म्हणजे आरक्षणामध्ये अ, ब, क, ड याचा अर्थ काय तर उपवर्गीकरण. आता ह्या उपवर्गीकरणामुळे भविष्यामध्ये काय संभाव्य धोके होणार आहेत किंवा जे धोके होणार आहेत त्याची जाणीव आज आम्हाला असली पाहिजे. पुढे काय होईल जेव्हा तुम्ही जातीचं अ, ब, क, ड करणार त्यात काय होणार आहे की तुमची जात अजून घट्ट होईल. भविष्यात क्रिमिलेअर लावला जाईल, सूक्ष्म विभागणी होईल, आरक्षण नंतर संपवलं जाईल आणि बौद्ध आणि मातंग यांच्यामध्ये द्वेष वाढवण्याची दाट शक्यता आहे. आणि या द्वेषामध्ये जे राजकीय स्टंट आहेत ते
घडवले जातील. पुढची गोष्ट फार महत्वाची, ज्या ज्या क्षणी शैक्षणिक, नोकरी किंवा इतर सरकारी लाभ योजनांमध्ये जे काही लाभ मिळतील मातंग समाजाला, ते आरक्षणाची त्यांनी स्वतंत्रपणे 5% डिमांड केलेली आहे. ज्या वेळेस भविष्यामध्ये की कुठलेही लाभ जेव्हा तयार होतील तेव्हा काय होईल, त्या लाभासाठी जे शैक्षणिक किंवा जी पात्रता आहे ती पात्रता त्या मातंग समाजाकडे नसल्यामुळे तर त्याच जागा किंवा त्या नोकरीच्या जागा असतील किंवा शैक्षणिक जागा असतील किंवा काही असेल की त्याच्यानंतर त्या 5% जो मातंग समाज त्या अटीप्रमाणे आला नाही तर त्या 5% जागा लॅप्स होतील आणि कालांतराने त्याचा उपयोग ही जी व्यवस्था असेल ती व्यवस्था त्यांच्यासाठी करून घेईल. हा मात्र मोठा धोका समाजापुढे भविष्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक समानता आमच्या समोर प्रदर्शित केलेली आहे. आजकाल आम्ही बघतोय समरसता आणि समानता असे 2 मार्ग आहेत. आता समरसता म्हणजे काय, जे देवाने दिलं त्याचप्रमाणे राहिलं पाहिजे अशी ही समरसताची व्याख्या आहे. परंतु बाबासाहेब काय म्हणतात की मी असा धर्म मानतो की ज्या धर्मामध्ये स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय आणि सर्व क्षमता असे जे मूल्य आहे तोच धर्म माझ्यासाठी चांगला आहे, हे बाबासाहेब म्हणतात.